श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नाही, ती एक साधना आहे, एक प्रवास आहे. आणि जेव्हा ही साधना लहान वयातच सुरू होते तेव्हा त्या प्रवासाला एक वेगळीच उंची मिळते. आज आपण भेटणार आहोत अशाच एका जिद्दी आणि प्रतिभावान तरुणीला. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची लेक, अवघ्या 20व्या वर्षी पखवाज वादनात सुवर्ण यश मिळवणारी श्रुतिका श्रीकृष्ण मोर्ये. श्रुतिका, आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रुतिका, तुमचे वडील श्रीकृष्ण उर्फ आनंद मोर्ये हे स्वतः नामांकित पखवाज वादक. पखवाजाचे पहिले बोल तुम्ही कधी ऐकले आणि या वाद्याकडे तुम्ही नक्की कधी वळलात? सर, माझ्या घरात बाळकडूच पखवाजमध्ये आहे. म्हणजे माझ्या आजोबांपासनं चालत आलेली परंपरा आहे. बरं. आमचे आजोबा वारकरी होते, त्यामुळे त्यांचे भजनाचे संस्कार बाबांवर पडले. मग बाबांनी पखवाजचे क्लास सुरू केले. मग सगळ्यांमध्ये राहून एक वादनाची आपल्या ओढ लागली. बाबा तुझे घरी पखवाज वादनाचे क्लास घ्यायचे, तिकडे मुलं येत असतील सगळी पखवाज शिकायला. नेमकं कसं वाटायचं तुला? काय वाटायचं त्यावेळी? त्यावेळी म्हणजे लहान असल्यामुळे बाबांकडे ते वाजवत असताना, ते शिकवत असताना त्यांच्याकडे जायचं, क्लासमध्ये बसायचं, सगळे काय करतायत काय नाही करतायत, मग ते सगळं बघायचे, ते कानावर बोल पडायचे. मग त्यामध्ये एक आवड निर्माण झाली आपोआप. मी असं ऐकलंय की तू अगदी छोटी होतीस त्यावेळी अशी रांगत रांगत जायचीस, त्यांच्या बाबांच्या मांडीवर बसायची आणि ते बोल ऐकायचे. तिथून ती आवड तुला निर्माण झाली. पण बऱ्याच वेळा लहान असताना असं असतं की लहान मुलांची खेळणी वेगळी असतात, पण तुला हे पखवाज हे तुला आवडायला लागलं. खेळणं म्हणून का असे ना त्या बालसुलभ वयामध्ये, पण हे पखवाजच वाजवायचं असं तुझ्या मनाने केव्हा ठरवलं? लहान असताना एवढा समज किंवा एक जबाबदारी नव्हती की मला ह्यात करिअर करायचंय किंवा अजून काही करायचंय. त्यावेळी एक सगळे करतायत म्हणून करायचो, एक आवड होती, ते व्हायचं, आपोआप देवाची देण आहे ती. पण ज्यावेळी एक शाळा संपली, म्हणजे 7वी 8वी पासून एक यातच आता करिअर करूया, यातच काहीतरी मोठं करू, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करू असं वाटलं. म्हणजे साधारण कितव्या वर्षी तू पहिल्यांदा थाप मारलीस पखवाजावर? एक 4 ते 5 वर्षापासून वाजवायला. 4 ते 5 वर्षापासून? हो. पहिलं काय शिकलीस तू? पखवाज जेव्हा आपण शिकतो तर पहिलं काय शिकतात? पहिलं सर्वात आधी ता मारायला शिकवतात. ता हे एक अक्षर आहे, ते सर्वात प्रथम वाजवलं जातं. मग ते पहिलं शिकले. हे 5 वर्षाचं असताना नेमकं त्यावेळी हे ता वाजवायचं, तो ताल, ता म्हणजे ताल, तो ताल अंगामध्ये बोटामध्ये भिनवायचा. कसं समजत होतं तुला त्यावेळी? ते समजत होतं म्हणजे तेवढी समज त्या वयात नव्हतीच, आणि आता आठवतही नाहीये की काय असेल तेव्हाचं. पण तुम्हाला मगाशी म्हणाले त्याचप्रमाणे की एक देवाची देण आहे, त्याने आपल्याला ह्यासाठी एक सिलेक्ट केलंय, बस एवढंच. खरंच श्रुतिका, म्हणजे घरातूनच मिळालेली ही प्रेरणा खूप महत्त्वाची असते, हे तुझ्या बोलण्यातून जाणवतंय. श्रुतिका, मला सांग, पखवाज हे प्रामुख्यानं पुरुषप्रधान वाद्य मानलं जातं, बरोबर? पण एक मुलगी म्हणून हे वाद्य निवडताना तुम्हाला कधी दडपण आलं का? किंवा लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? काय सांगाल? दडपण येण्याचा प्रश्नच येत नाही, कारण लहानपणापासून, म्हणजे ज्यावेळी समजूत येत होती त्यावेळेपासून पखवाज वादन सुरू केलं. मग त्यामध्ये असं दडपण सारखं काहीच नाही वाटलं. किंवा आमच्या आजूबाजूचा जो समाज परिसर आहे किंवा त्यांनी पण खूप सपोर्ट केलाय की काहीतरी मुलगी वेगळं करते, मग करू द्या. मग आमच्या असे मंडळात भजनं असू द्या, काय असू द्या, मग ते मी लहान असल्यापासून ते पण मला सपोर्ट करायचे की तू वाजव. भजनात साथ संगत पण करत. हा. ओके. मग ते हळूहळू जसा एक्सपिरियन्स वाढत गेला तसं तसं समजायला लागलं. माझा प्रश्न असा आहे की पुरुष प्रधान वाद्य म्हटलं सहसा मुली दिसतच नाही त्याच्यामध्ये, मुली पखवाज होत आहे, म्हणजे असा काय फरक असतो की हे पटकन मुली याच्याकडे वळत नाहीत असं तुला वाटतं? आता एक टेक्नॉलॉजी, त्याला ताकद वगैरे काय, त्याला वेगळं काय टेक्निक असतं का? त्याला ताकद लागते, किंवा पखवाज वादन हे सोपं नाहीये, कारण खूप एनर्जी जाते त्यात. एक रियाज खूप केला पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे, तर त्या गोष्टी साध्य होतात. म्हणजे एखाद्या मुलीने समजा वाद्य आता तू आता वाद्य वाजवतेस आणि एखादा मुलगा वाद्य वाजवतोय,
तर त्याच्यामध्ये फिजिकली काही त्याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे ताकद किंवा त्याचा जे आपण वादन जे करतो त्याच्यामध्ये बेसिक काही फरक असं तुला जाणवतो का? आता कम्पॅरिव्हली पुरुषांची जी ताकद असते ती स्त्रियांपेक्षा जास्तच असते. पण पखवाजमध्ये असं आहे की जास्त ताकद नाही, त्याला टेक्निकही लागते किंवा सराव लागतो. जसजसं रियाज करू तसं हाताचं वजन आपल्या तयार होतं. त्यामुळे रियाज हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बरोबर. श्रुतिका, तुम्ही खूप अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून पखवाज वादनाला सुरुवात केली. ज्या क्षेत्रात म्हणजे पुरुषप्रधान क्षेत्र जे मानलं जातं त्यामध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटवला आहे. तर तुमच्याकडून या पखवाजाचे काही बोल ऐकायला आम्हाला आवडतील. काय ऐकवणार आहात तुम्ही पहिल्यांदा? तिसरं जातमध्ये एक गणेश स्तुतीपर्यंत ऐकवण्याचा प्रयत्न करते. चालेल. ताल चौतालमध्ये एक तिसरं जात सादर करते. शंकर सुत लंबोदर मोदक वक्रतुंड तकिट धिकिट त्रिकिट ताकिन महाकाय त्रिकिट धिकिट जय गणेश धिकिट ताकिन महाकाय त्रिकिट धिकिट जय गणेश धिकिट ताकिन महाकाय त्रिकिट धिकिट जय गणेश धिकिट ताकिन. वा वा वा, खूप छान. म्हणजे पखवाज वाद्यच असं आहे की शंकराचं तांडव वगैरे आपल्याला समोर होतंय, तांडव नृत्य होतंय की काय असाच भास होतो. आणि खूप चांगली गणेश स्तुती, गणेश स्तवन म्हणतात ना याला, ते तू वाजवलंस. मला सांग श्रुतिका, की हे जे वाद्य आहे, पखवाज वाद्य आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? याचा इतिहास काय आहे? कशा प्रकारे हे वाद्य भारतामध्ये आलं, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. पखवाज हे प्राचीन म्हणजे देवी देवतांच्या काळापासून चालत आलेलं वाद्य आहे. ज्यावेळी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला ना, त्यावेळी ते आनंदाने नृत्य करू लागले, म्हणजे ते तांडव करू लागले. मग त्यावेळी त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना साथ करण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्रिपुष्कराच्या शरीरापासून मृदुंगाची सर्वप्रथम निर्मिती केली. मग त्यांना साथ करण्यासाठी पखवाज मृदंग हा सर्वप्रथम गणपती बाप्पांनी वाजवला. अच्छा, हा मूळ इतिहास पुस्तकांमध्ये आहे. हां, तर ह्या पखवाजाचे काही प्रकार असतात का? म्हणजे काही काही पखवाज आपण बघतो की लांब किंवा काही त्यांची चाटी असते ती निमुळती काही काही वेळेला असते, काही काही असं काही वेगळं प्रकार असतो का, की एकच प्रकारचा पखवाज असतो? पखवाज हा एकच प्रकारचा असतो. त्याला एक लुक डिझाईन देणं म्हणतात, तो वेगवेगळ्या प्रत्येकाच्या हिशोबानुसार असतो. म्हणजे खूप जास्त मोठा पखवाज असेल तर तो न्यायला आणायला, जास्त वजन असेल तर तो प्रवासासाठी जड पडतो. असे प्रकार असतात त्यात. साधारण कशापासून बनवला जातो? म्हणजे पखवाजाला काही विशिष्ट वगैरे त्याचं वेगळं झाडाचं लाकूड वगैरे असं काही लागतं का? हो, काळं शिसम, लाल शिसम, खैर, शिरस असे बरेच लाकूड आहेत, त्याच्यापासून पखवाज बनवला जातो. म्हणजे त्या लाकडापासून ठराविक जी लाकडं असतात त्यांच्यापासून एक गोडवा निर्माण होतो. मग त्याच लाकडांपासून वाद्य तयार केली जातात. नक्कीच. पखवाज हा वाजवण्यापूर्वी तो सेट करणं ही सुद्धा एक कला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम एक पखवाजला स्वरात लावणं हा सर्वात महत्वाचा विषय आहे. पखवाजचा धुम्यासाठी कणिक लावलं जातं. मग ते कणिक आणि शाईपुडी दोन्ही बॅलन्स व्हायला एक तेवढं त्या गोष्टीचं एक ज्ञान असणं महत्वाचं असतं. पण ती कणिक का लावतात त्याच्या? म्हणजे इतर आता आपण ढोलकी वगैरे बघतो ना, त्याला लावली जात नाही, पखवाजलाच का लावली जाते कणिक? ढोलकीमध्ये कणिक हे वाद्याच्या आतमधून असतं. ओके, म्हणजे तो एक धूम त्या टाईपची असते त्याला आतमधून. पखवाजला कणिकच लावलं जातं बाहेरून. म्हणजे हा फरक आहे ढोलकी आणि पखवाज मध्ये. ढोलकीला आतून लावतात, म्हणजे लावलेलंच असतं ऑलरेडी. इथे तुम्हाला प्रत्येक वेळी ते लावावं लागतं. पण त्याचं प्रमाण तुम्ही कसं ठरवता? म्हणजे हे इतकंच लावलं पाहिजे, हेच लावलं पाहिजे? ते आवाजावरती डिपेंड असतं. म्हणजे वाजवताना एक लक्षात येतं की आपल्याला हा आवाज नाही, याच्यापेक्षा जास्त धूम पाहिजे, मग व्यवस्थित तसं जास्त पीठ लावणं, कमी पीठ लावणं, हे ते अंदाजावर कळतं सगळं. आता तुम्ही म्हटलं की हे आवाज
टेस्ट करायला लागतो, लावायच्या आधी तो सुरात लावून घ्यायला लागतं आणि आवाज टेस्ट करायला लागतो. मला वाटतं तुमच्याकडून अजून एक काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल. काय काय ऐकवाल? एक कुदवसीय घराण्याची बंदिश आहे, जे पंडित भवानी शंकर सर त्यांच्या हातून ऐकलेली आहे. त्यांची एक बंदिश वाजवण्याचा प्रयत्न करते. नक्की नक्की. धा धान धा किट तक दिक दिक धगन नान धा किट धा किट तक ना किट तक दिक तक तिट कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा धा धान धा किट तक दिक दिक धगन नान धा किट तक ना किट तक दिक तक तिट कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा धा धान धा किट तक दिक दिक धगन नान धा किट तक ना किट तक दिक तक तिट कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा कटक दिक लान धा दिन धा कटक दिक धा. वा वा वा, खूप छान खूप छान खूप छान. श्रुतिका, तुमचे वडील हेच तुमचे गुरु, म्हणजे तुमच्या घरातच पखवाज वादन, त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्याकडूनच तुम्ही पखवाजाचे धडे गिरवायला सुरुवात केलीत. वडील गुरु म्हणून कसे आहेत आणि शिकताना तुमचा अनुभव काय होता, काय सांगाल? माझे बाबा वडील म्हणून खूप फ्रेंडली वागतात आमच्याशी, किंवा आमच्या घरात वातावरण हे हसतं खेळतं असतं. म्हणजे एक बाबा म्हणून फक्त की खूप आम्हाला फ्रीडम आहे, खूप तुम्हाला जे करायचंय ते करा, सपोर्ट असतो सगळ्या गोष्टी. पण ते शिक्षक म्हणून खूप स्ट्रिक्ट वागतात. म्हणजे रियाज केलाच पाहिजे किंवा शिस्त ह्यासाठी खूप बोलतात. बऱ्याच वेळा भरपूर मारही खाल्लेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता सगळं व्यवस्थित होतंय ते त्यांच्याचमुळे आहे. अशी काही एखादी आठवण आहे का की तुझ्या कायम स्मरणात राहिली आहे? काय शेअर करशील? एक 2015 मध्ये आपला नागपंचमीचा दिवस होता, जी विसरूच नाही शकत ती गोष्ट. तर आमचं 4-5 दिवसांनी पुढे एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला. तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला सोलो बसवा असं म्हणालेले. तर आमचं वय लहान, त्यामुळे आम्ही मस्ती करायचो, हसत खेळत इकडे मस्ती वगैरे करायचो. वादन जसा रियाज सोलोसाठी पाहिजे तो करत नव्हतो. तर त्यावेळी त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की तू हे कर कर, तरी पण बालिश ना, मग ते तेवढं समजत नव्हतं. मग त्यांनी त्यावेळी खूप मारलंय. म्हणजे आयुष्यात त्याच्या अगोदरही कधी मारलं नव्हतं आणि त्यानंतर आत्ताही कधी मारलं नाही, पण तो मार कायम लक्षात राहणार आहे. अरे वा, हे झालं शिक्षा दिली बाबांनी. हां, कधीतरी कौतुक पण केलं असेल ना? त्याची आठवण एखादी? ती पदोपदी येते. म्हणजे एखादी गोष्ट, एखादं अचिव्हमेंट जेव्हा मी घेऊन येते तेव्हा सगळ्यात जास्त किंवा माझ्या अगोदर माझे आई बाबाच खूप खुश दिसतात. म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते कौतुकास्पद गोष्ट आहे. नक्कीच. श्रुतिका, गुरु आणि शिष्य यांचं नातं म्हणजे विश्वास आणि समर्पण, बरोबर? आणि जेव्हा ते नातं घरातच असतं तेव्हा साधनेला एक वेगळंच बळ मिळतं. मला सांगा श्रुतिका, पखवाज वादनात तुम्ही विशारद झालात आणि अगदी 11वी-12वीत असतानाच तुम्ही विशारद ही पदवी घेतलीत. मग 12वीचा अभ्यास आणि पखवाजाचा कठोर रियाज यांचा ताळमेळ कसा बसवलास? ताळमेळ म्हणजे एक शाळेचं, कॉलेजचं शिक्षण म्हणजे ही एक आपली जबाबदारी झाली, आणि पखवाज किंवा पखवाजची परीक्षा ही आपली एक आवड झाली. जेव्हा जबाबदारी आणि आवड, छंद ह्या दोघांचं जे काय वेळ मिळताळ जो एकत्र होतो, मग त्यावेळी एक समजूतदारपणा येतो की आपल्याला हेही करायचंय तेही करायचंय. मग ते त्यावेळी बरोबर आपल्या होतं मॅनेज. सहज होतं असं तुम्ही सांगितलं खरं, आणि तुम्ही ते सहज जमवलंच सुद्धा. पण ते ॲक्च्युली कसं जमवलं? कारण 11वी-12वी, 10वी नंतर 11वी-12वी, 12वीचं वर्ष खूप महत्त्वाचं असतं. कुठल्या शाखेला तुम्ही होता आणि अभ्यासाचं कसं मॅनेज करत होता? मी विज्ञान शाखेला होते. अरे बापरे. हा, मग सकाळच्या वेळेत कॉलेज असायचं. मग कॉलेजमध्ये जेव्हा शिकवतात त्यावेळी शिक्षण म्हणजे
त्याच ह्याच्यात राहायचं की मला हे शिकायचंय. मग ते सांगायचे. मग त्याच्यानंतर मी दुपारी आल्यानंतर कॉलेजचा अभ्यास करून घ्यायचे. संध्याकाळच्या वेळी मग पखवाजचा रियाज वगैरे केला की परत रात्री कॉलेजचा अभ्यास करायचा. मग त्यातून ते तसं शक्य झालं. खरंच हे प्रेरणादायी आहे, कारण आवड जपण्यासाठी मेहनत आणि शिस्त दोन्ही लागतात आणि ती तुम्ही अंगी बाणवलीत आणि त्याच्यामुळेच हे यश शक्य झालं. आणि या यशाच्या प्रत्येक टप्प्यामागे ही मेहनत प्रत्येक वेळी तुमची दिसत आलेली आहे. मग अशी आपण गुरूंचा उल्लेख केला. तुझे वडील हेच तुझे गुरु आहेत. त्या गुरूंना एक आपण काय म्हणतो गिफ्ट म्हणून काय वाजवशील? एक गुरुवंदना परण आहे, तो हां. सादर करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. या गुरुवंदना परणनं आपल्या ह्या मुलाखतीच्या पहिल्या भागाची आपण सांगता करूया. धन 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 गुरु चरण कमल रज शीश करत वंदन नत मस्तक ज्ञान ध्यान में उच्च विराजत विद्या विभूषित शिक्ष विशार गुरुपद पावक ईशपद धावक संगीत साधन से पहुँचा आत्म परमात्म के ज्ञान से हम अबुद्ध को बुद्ध बनावत कतिट तगन धा तिरकट तक तक तिरकट तक तिरकट धा तिरकट तक तिरकट धा तिरकट तक तिरकट धा गुरु में परमेश्वर रूप पावत गुरु में परमेश्वर रूप पाव धन भाग्य ऐसे हम गुरु मिली मम नसीब पर बलि बलि जावत कतिट तान था दिटक धान था दिगन नान था तिरकट तक दान था कत धिकट धकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा तक धिकट धकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा तक धिकट धकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा. वा. धन 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 गुरु चरण कमल रज शीश करत वंदन नत मस्तक ज्ञान ध्यान में उच्च विराजत विद्या विभूषित शिक्षा विशारद गुरुपद पावक ईशपद धावक संगीत साधन से पहुँचाओ आत्म परमात्म के ज्ञान से हम अबुद्ध को बुद्ध बनावत कतिट तगिन था तिरकट तक तक तिरकट तक तिरकट था तिरकट तक तिरकट था तिरकट तक तिरकट था गुरु में परमेश्वर रूप पावत गुरु में परमेश्वर रूप पावत से हम गुरु मम नसीब पर बलि बलि जावत कतिट तान धा तिरकट धान था दिगन नान था तिरकट तक दान था कत धिकट धकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा कत धिकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा कत धिकट धिकट कतक दिगन जय गुरुदेवनम 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 धा. वा वा वा, खूप सुंदर. म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर असं म्हटलं जातं गुरुबद्दल. आणि तुझे वडीलच तुझे गुरु आहेत आणि ही गुरुवंदना तू सादर केलीस. श्रोतेहो, श्रुतिकांचा हा प्रेरणादायी प्रवास अजून पुढे असाच सुरू राहणार आहे, पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.